कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेडच्या कांदा खरेदीतील जाचक अटी आणि निकष अखेर शिथिल करण्यात आलेत। साम टीव्हीच्या बातमीनंतर नाफेडने हा निर्णय घेतलाय। यानुसार आता 35 चा एक आवरण निघालेला 30% काजळी असलेला आणि 40% डाग असलेला कांदा खरेदी केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान नाफेड 35 चा कांदा खरेदी करणार असल्याचं कळतंय। कांद्यावरील एक आवरण निघालेला कांदाही खरेदी केला जाईल। 30% काजळी असणारा कांदाही खरेदी केला जाईल। त्यासोबत उन्हामुळे 10% चटका लागलेला कांदाही खरेदी करण्यात येईल। 40% पृष्ठभागापर्यंत डाग किंवा रंग बदललेला कांदाही खरेदी केला जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, खरं तर ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत? शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक अशी ही बाब म्हणावी लागेल, कारण नाफेडचे जे जाचक अटी आणि निकष होते त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा विकता येत नव्हता। त्यातच यंदा अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या झळांमुळे कांद्याला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। त्यामुळे नाफेडला जो ए ग्रेड क्वालिटीचा कांदा हवा असतो तसा कांदा जो आहे तो शेतकऱ्यांकडे आता पुरेशा प्रमाणात राहिलेला नव्हता। त्यामुळे आता नाफेडने या सगळ्या संदर्भातल्या अटी शिथिल केलेल्या आहे। या सगळ्या जाचक अटींसंदर्भामध्ये साम टीव्हीने वृत्त प्रसारित केलेलं होतं आणि त्यानंतर आता नाफेडकडून ज्या जाचक अटी आणि निकष होते ते शिथिल करण्यात आलेले आहे। याआधी नाफेडकडून साधारणपणे 55 आकाराचा कांदा खरेदी केला जायचा, मात्र आता यामध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे। आता 35 पर्यंत आकाराचा कांदा देखील नाफेडकडून खरेदी केला जाणार आहे। सोबतच विळा लागलेला किंवा रंग नसलेला कांदा याआधी खरेदी केला जात नव्हता, मात्र आता जवळपास 30% काजळी किंवा डाग असलेला कांदा देखील नाफेड खरेदी करणार आहे। सोबतच आपण जर बघितलं तर ज्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत कांदा नाफेडला विकता येत नव्हता त्यापैकी सगळ्याच अटी म्हणजे सिंगल स्किन कांदा म्हणजे एक आवरण निघालेला कांदा देखील आता नाफेडकडून खरेदी केला जाणार। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर या जाचक अटी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे।